सरकारवर संतापलेल्या मनोज जरांगेंनी पुन्हा सलाईन काढून फेकलं। उपचार करून घ्यायला पुन्हा त्यांनी नकार दिला। सलाईन लावायचं असेल तर सरकारला धारेवर धरा असं ते म्हणाले। तसंच आपण मेलो तर आपल्याला सरकारच्या दारात टाकायची उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा तुमचा सुपडा साफ करून टाकू असा इशारा त्यांनी सरकारला दिला। उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांची प्रकृती चांगलीच खालावली। त्यांच्या नाकातून रक्तस्राव काल होत होता आणि सकाळपासून ग्रामस्थ डॉक्टरांनी विनंती करूनही ते उपचार करून घेत नव्हते। अखेर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या शिष्टाईला यश आलं आणि त्यांनी विनंतीनंतर जरांगेंवर उपचार करून घ्यायला जरांगे तयार झाले। त्यानंतर त्यांना सलाईन लावलं, मात्र सलाईनच्या 2 बाटल्या चढवल्यानंतर जरांगेंनी सलाईन काढून टाकलं। अठरा किंवा 19 तारखेला आपण मुंबईला जाऊ। मी जर मेलो मला तसंच त्यांच्या दारात घेऊन आला, मला गाडीत टाका। एकदम कोणी जास्त तुम्ही येऊ नका मुंबईला, तुम्हाला अडचणीत आणते, मी एकटा जातो, मला गाडीत टाकून मुंबईत काढून द्या।